अलकादेश. जय गुरु गोरखनाथ. सर्व नवनाथांच्या चरणी सादर प्रणाम. सर्व नाथभक्तांना माझा अलकादेश. मित्रांनो, आज आपण काही स्वप्न सिद्धीबद्दल जाणून घेणार आहोत. काही स्वप्नांचे अर्थ जाणून घेणार आहोत. मित्रांनो, एखाद्या शक्तीची कृपा असल्यानंतरही साधकाला स्वप्न पडत असतात. एखाद्या व्यक्तीवरती तंत्र असेल, पीडा असेल, त्यालाही स्वप्न पडत असतात. मित्रांनो, आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीला महत्त्व आहे, तसेच स्वप्नालाही खूप महत्त्व आहे. कारण स्वप्न म्हटलं की आपण म्हणत असतो त्याचं काय एवढं, स्वप्न पडतच असतात. पण मित्रांनो, जीवन हे एकदाच आहे. जीवन अनमोल आहे. उगाच कोणीतरी काहीतरी सांगतं किंवा काहीतरी ज्ञान आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमानं भीती दाखवणं किंवा घाबरून देणं हा माझा कुठलाही उद्देश नाही. पण जर देव आहे तर दानव नक्कीच आहे. देव आहे तर भूत प्रेत पण आहे. मित्रांनो, आत्मा आत्मा आहे. देवाचा असेल, मनुष्याचा असेल, आत्मा मात्र आत्माचा आहे. तेव्हा ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. वेळ असतानाच निवारण करून घ्या. योग्य त्या व्यक्तीच्या सानिध्यात जाऊन योग्य त्या व्यक्तीलाच दाखवून तुमच्या शंकेचे, प्रश्नाचे, कष्टाचे निवारण करा. कारण प्रश्नही तितकाच गंभीर आहे. तर मित्रांनो, स्वप्नामध्ये तुम्ही वाट विसरताना बघणं, म्हणजे तुम्हाला जायचंय कुठेतरी पण जाताय कुठेतरी किंवा जायलाच जमत नाही. कुठे जायचं हेच ध्यान राहत नाही. कायमच वाट चुकल्याचं दिसणे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची अडवणूक करणे, की तुम्हाला कोणीतरी अडवत असतं, कोणीतरी नडत असतं, थांबवत असतं. तर मित्रांनो, असे स्वप्न पडत असतील तर ह्या स्वप्नांचा अर्थ सरळ सरळ आहे. तुमच्या बुद्धीवरती भ्रम टाकून तुमची बुद्धी, मन विचलित केलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या शरीरावरती बंधन केलेले आहे. जर तुम्हाला कोणी अडवणूक करताना दिसते तर तुमच्या शरीरावरती शरीर बंधन केलेलं आहे. आणि तुमच्या जीवनामध्ये ह्या दोन गोष्टीमुळे खूप खळबळ येऊ शकते, खूप तांडव होऊ शकतो. कारण स्वप्न जरी सर्वसामान्य असलं पण त्यामागे प्रकार मात्र गंभीर आहे. त्यामागे जे काही तंत्र आहे ते तंत्र खूप भयंकर आहे. त्यामुळे वेळ असतानाच अशा संकटाचे निवारण करून घेणे मी तर हाच योग्य तो सल्ला देईल. तुम्हाला ज्याही ठिकाणी योग्य वाटेल, मी म्हणणार नाही का तुम्ही माझ्याकडेच या, हे कार्य मीच करू शकतो. तुम्हाला ज्याही ठिकाणी वाटेल त्या ठिकाणी जावं, योग्य त्या व्यक्तीला दाखवून दर्शवून आपल्या प्रश्नाचं, संकटाचं निवारण करून घ्यावं. ज्या दिवशी तुमचे हे स्वप्न पडायचे बंद होतील, समजून घ्या की तुम्ही ह्या प्रश्नातून बाहेर निघलात, ह्या संकटातून तुमचे निवारण झालेले आहे, तुम्ही सेफ आहात. जर स्वप्न बंद झालीच नाही, उलट त्या व्यतिरिक्त वेगवेगळी अजूनच घाणेरडी स्वप्न जर पडायला लागली तर समजून घ्या तुम्ही चुकीच्या व्यक्तीकडे जाऊन शक्तीला छेडलेलं आहे. आता शक्ती पूर्ण प्रबळ येणं, सावध होऊन तुमच्यावर जोरजोरात अटॅक करण्यासाठी तयार आहे. त्यामुळे योग्य त्याच व्यक्तीला दाखवा, म्हणजे प्रश्न आहे त्याच ठिकाणी मिटेल. कारण प्रश्न वाढवला जातो किंवा वाढतो सुद्धा. ज्यावेळेस चुकीचा व्यक्ती त्याचा उतारा करेल किंवा त्याचं विल्हेवाट लावण्यासाठी तो काहीतरी चुकीचे प्रयत्न करेल आणि ती शक्तीला राग येईल, त्यावेळेस ती शक्ती तुमचं अहित करण्यासाठी खूप तत्पर असते. कारण जो व्यक्ती तंत्र करतो तो जागरूक असतो आणि तो जागृत असल्यामुळं त्याला कळते आणि तो पुन्हा प्रहार मात्र वेगाने, बेताने करत असतो. त्यामुळे निवारण हेच महत्त्वाचं आहे. निवारण करणंच अनिवार्य आहे.
त्याच वेळेस तुम्ही ह्या प्रश्नातून, संकटातून वाचू शकता. आणि मित्रांनो, उपाय देण्याला काही नाही माझ्याकडं, कारण मी हे उपायानं करतच नाही. त्यामुळे मी तुम्हाला उपाय देऊ शकत नाही. मी कोणताही उपाय माध्यम तुम्हाला सांगू शकत नाही. कारण मी उपायानं उतार्यानं कुठल्याही माध्यमानं कोणतेही कार्य करत नाही. माझं जे काही कार्य चालतं माझ्या बाबाच्या सामर्थ्यावरती चालतं, नावावरती चालतं. त्यामुळे मला उतार्याची, विधानाची, लिंबाची किंवा दोरीची कुठलीही गरज पडत नाही. आणि जर तुम्हाला हे सत्य जाणायचं असेल, ज्याही व्यक्तीला हे सत्य जाणायचं असेल त्यांनी एकदा समक्ष भेटावं, मगच समजेल. कारण व्हिडिओ चाललाच पाहिजे, व्हिडिओवरती व्ह्यूवर्स आलेच पाहिजे, ह्या उद्देशानं मी व्हिडिओ बनवत नाही. मी चॅनल बनवलेला नाही. माझ्या नाथांचं जे सामर्थ्य आहे, माझ्या नाथांची जी कृपा आहे, ती जनसमुदायाला सत्य ह्या परिस्थितीत समजावी म्हणून नाथांची जी महिमा मला गायची आहे तेच मी व्हिडिओच्या माध्यमानं गात आहे. नाथ सामर्थ्य खूप महान आहे. नाथांची कार्यक्षमता खूप तीव्र आहे. नाथ खूप बलवान आहेत. अलकादेश. जय गुरुवर.